मुंबईमध्ये सध्या पावसाने उसंत घेतली आहे। हवामान विभागाकडून रेड अलर्ट मात्र जारी आहे। हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबईमध्ये पावसाने काहीशी उसंत जरी घेतली असली तरी रेड अलर्ट आज हा मुंबईला देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून घेऊयात। विनायक, आपण पाहतोय साधारणतः गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार ही सुरू होती। आज काहीसा पाऊस थांबलेला आहे, मात्र मुंबईला रेड अलर्ट आहे। काय परिस्थिती? सेजल, बरोबर आहे। मुंबई शहराला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आपण सकाळचे दृश्य पाहू शकतो की सध्या मी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। आपण पाहिलं तर रिमझिम पाऊस जो आहे तो या संपूर्ण परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईकर सुद्धा या पावसाचा आनंद घेत आहेत। आज रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। अलर्ट जारी असल्यामुळे सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत। सध्याची स्थिती आपण पाहू शकतो की समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण वातावरण जे आहे ते अंधारलेलं आपल्याला मुंबई शहरात दिसून येते। त्यामुळे कुठेतरी पावसाचा जोर जो आहे तो थोड्या वेळात वाढू शकतो, अशी स्थिती जी आहे ती निर्माण संपूर्ण या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच पाऊस जो आहे तो थोडासा थांबलेला आहे। रिमझिम पद्धतीचा पाऊस पडतोय, परंतु सकाळची ही दृश्य मरीन ड्राईव्हवरची आपण पाहू शकतो। मुंबईकर सुद्धा या संपूर्ण रिमझिम पावसाचा आनंद जो आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। समुद्र फेसाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय, उधाळलेला पाहायला मिळतोय आणि जी स्थिती हवामानाची आपल्याला पाहायला मिळते की ढग जे आहे ते दाटून आलेले आहेत, काळे ढग जे आहे ते जमा झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे पुढील काही तासात पावसाचा जोर जो आहे तो वाढण्याची चिन्ह या संपूर्ण वातावरणावरून आपल्याला दिसून येत आहे। ज्या पद्धतीने हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे त्यामुळे मुंबई महापालिका असेल, सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं तर रेड अलर्टच्या वेळी अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी जे आहे ते साचल्याच्या घटना घडत असतात, अनेक ठिकाणी दुर्घटना होत असतात। त्यामुळे यंत्रणा सज्ज। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर मुंबईमध्ये पावसाने काहीशी उसंत जरी घेतलेली असेल तरी सध्या तरी मरीन लाईन्सच्या परिसरामध्ये नागरिक पावसाचा आनंद घेताना दिसतात। माटुंगा